नमस्कार. अ, मी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, आळेफाटा पोलीस स्टेशन. आज रोजी पोलीस स्टेशनला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका 2026 चे सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. बैठक घेण्याचा उद्देश असा होता की आता निवडणुकीचे प्रचार तर सुरू आहेत. त्याचा प्रचार उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता संपत आहे. तर त्यानंतर किंवा उद्या 10 वाजेपर्यंत जे माननीय निवडणूक आयोगानं आचारसंहितेबाबतचे जे नियम घालून दिलेले आहेत, तर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जावं. या संदर्भात जे कोणते नियम आहेत ते आम्ही सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना समजून सांगितलेले आहेत. जे कोणी ह्या निर्देशांचे पालन करणार नाही त्याच्या विरुद्ध आम्ही प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करणार आहोत, यासोबत समज दिलेली आहे. तर याच्यामध्ये जे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी होते त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की निवडणूक प्रचार करताना तुम्ही कुठल्याही धार्मिक गोष्टी किंवा ज्याच्यामध्ये समाजामध्ये ताणतणाव निर्माण होईल किंवा लोकांच्यामध्ये काहीतरी गैरसमज, वैरभाव पसरवला जाईल अशा कोणत्याही प्रकारचे भाष्य करणं टाळलं पाहिजे. मतदारांना धमकावणारी, दबाव टाकणारी अशी चिथावणीखोर, खोटी माहिती, अफवा किंवा एडिट केलेली माहिती प्रसारित करणे वगैरे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. प्रचारासाठी ज्या आपण गाड्या वगैरे वापरत आहात, तर त्याची तुम्ही रीतसर माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून परमिशन घेतली पाहिजे किंवा त्यांची साऊंड सिस्टीम जी आहे तर ते योग्य डेसिबलच्या आतमध्ये त्या साऊंडची तीव्रता असली पाहिजे किंवा त्या ज्या प्रचार करणाऱ्या ज्या गाड्या आहेत तर त्यांना दिलेला जो परवाना आहे तो समोर काचेवर लावला पाहिजे वगैरे वगैरे सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी इमारत आहे किंवा बूथ आहेत तर त्या मुख्य गेटपासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचं ओळख चिठ्ठी वाटप केंद्र असणार नाही. जे ओळख चिठ्ठी वाटप केंद्र आहे ते पांढऱ्या लाईनची आम्ही पक्की मारणार आहे 100 मीटरवर, त्याच्या बाहेरच्या बाजूलाच लावलं जाईल. आणि त्या ओळख चिठ्ठी वाटप केंद्राच्या ठिकाणी फक्त एक टेबल, 2 खुर्च्या आणि एक छत्री एवढंच साहित्य राहील. त्या व्यतिरिक्त तिथं कोणतंही साहित्य असणार नाही किंवा त्या ठिकाणी अन्य खुर्च्या टाकून इतर लोक बसणार नाहीत. मतदान करण्यासाठी येणारा जो मतदार आहे त्यांना ऑलरेडी त्यावेळेस ठरवलेलं असणार आहे की आपल्याला कुठल्या उमेदवाराला मतदान करायचं आहे. तात्कालिक कोणताही उमेदवार किंवा कोणताही पक्ष त्याच्यावर आपला प्रभाव टाकून त्याला विचलित करायचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी प्रकर्षानं टाळायच्या आहेत. मतदारांना अडवणे, दबाव टाकणे, त्यांना पैशाचे आमिष दाखवणे, मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे अशा गोष्टी ज्या कायदेशीर गंभीर गुन्हा आहे, तर ह्या गोष्टी सगळ्यांनी टाळल्या पाहिजेत. अशा कोणत्याही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या तर आम्ही त्याच्या विरोधात कडक कारवाई करणार आहोत. सोशल मीडियाबाबत सुद्धा ही सूचना आहे की निवडणूक कालावधीमध्ये सोशल मीडियाचा कोणताही गैरवापर झाला नाही पाहिजे. आळेफाटा पोलीस स्टेशनकडून सोशल मीडियावर विशेष, तसंच आमचे सायबर यंत्रणा जी आहे जिल्ह्याची, त्यांचे हे याच्यावर विशेष करून लक्ष ठेवण्यात आलेले आहे. खोटे अफवा प्रसारित करणारे, भडक आणि आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ प्रसारित केले संबंधात विरोधात आम्ही कडक कारवाई करणार आहोत. तसेच निवडणुकीचा निर्णय लागल्यानंतर सुद्धा की मिरवणुका काढण्याबाबत ज्या निर्देश आहेत की तुम्ही विदाऊट परमिशन कोणतीही निवडणूक काढू नये किंवा जर निवडणूक काढली तर त्याच्यामध्ये जो पराभूत उमेदवार आहे त्याच्या विरोधात किंवा त्याच्या गल्लीमध्ये त्यांना अशी कोणतीच त्यांनी हे करू नये, गोष्ट करू नये जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, गडबड होईल, गोंधळ होईल. तर ह्या संदर्भात जेही काही निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत तर ते सर्व निर्देश आम्ही सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना समजून सांगितलेले आहेत. कायद्याची कडक अंमलबजावणी करणार आहोत. या संदर्भात कोणतीही बेकायदेशीर गोष्ट आम्हाला मिळून आली तर त्याच्या विरोधात आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत. धन्यवाद.